श्रीराम समर्थ. प्रिय मित्रांनो, देवभक्तीमध्ये आपले स्वागत आहे. गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या ह्या सणाचे महत्त्व आणि परंपरा तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाचा प्रारंभ म्हणून हा सण संपूर्ण भारतवर्षात साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात या सणाचा विशेष महत्त्व आहे. हा सण धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक विजय आणि कृषी परंपरेचा संगम आहे. असे मानले जाते की ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणून गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणले जाते. 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणावर विजय मिळवून माता सीता समवेत याच दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येस परतले. तेव्हा लोकांनी घरोघरी गुढी उभारून उत्सव साजरा केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. शालिवाहन नावाच्या राजाने याच दिवशी शकाचा पराभव केला. असेही मानले जाते की देवी पार्वती आणि शंकरांचे लग्न ह्याच दिवशी ठरले. असे ठरून ते तयारी सुरुवात करून तृतीयेस हे लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपांचे पूजन देखील केले जाते. ह्यालाच चैत्र नवरात्र असेही म्हणतात. पुढे चालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेची ही आठवण म्हणून गुढीपाडवा हा ओळखला जातो. शिवाय शेतकऱ्यांसाठी गुढीपाडव्याचे विशेष महत्त्व आहे. रब्बी पिके काढणीचा समाप्तीचा आनंद आणि नवीन हंगामासाठी शेतनांगणी करून चांगल्या उत्पन्नाची प्रार्थना या दिवशी शेतकरी करत असतो. या दिवशी कुठलीही नवीन सुरुवात करणे शुभ मानले जाते. असा हा गुढीपाडव्याचा शुभ दिवस तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि नवीन प्रेरणा घेऊन येवो हीच सदिच्छा. श्रीराम समर्थ.